नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढच्या चॅनलमध्ये असाल तर माझा महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावलं की म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व देवदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेत आहोत. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कमी होणार त्या संदर्भातील बातमी आहे. अगोदरच या ठिकाणी निर्यातीची स्थिती बंद असल्याकारणानं एकंदरीत कांदा व्यवस्थितरित्या निर्यात न होत असल्याकारणानं या ठिकाणी कांद्याच्या भावात कवडीमोल भाव भेटतो आहे. आधीच या ठिकाणी बघितलं तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकरी बांधवांची काय अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन एक भाव पाडण्याचं कारस्थान होत आहे. आणि अशा प्रकारची जर स्थिती राहिली तर येणारा दिवस फार बिकट परिस्थितीची राहणार आहे. त्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला एकंदरीतच मिळतो आहे. आणि अशी परिस्थिती राहिली तर फार बिकट परिस्थिती राहणार आहे. तर या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे. आणि एकंदरीतच सोलापूर बाजार समितीत कांदा 8 रुपये किलो एकंदरीतच सध्याची परिस्थिती झालेली आहे. आणि उत्पादन खर्च बघता या ठिकाणी बघितलं तर 22-23 रुपयाच्या घरात कांद्याला या ठिकाणी उत्पादन खर्च आहे. आणि एकंदरीतच जर 8 रुपये, 5 रुपये, 7 रुपये आणि या ठिकाणी बघितलं असे जर भाव राहिले तर येणारे दिवस फार बिकट परिस्थितीचे आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळण्यासाठी कांदा निर्यात होऊ देत नाही. आणि व्यवस्थित कांदा निर्यात जरी झाला तरी त्याला काहीतरी निर्बंध या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घालण्यात येत असतात. ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदाबद्दल अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.